ताई, सुटला काय? काय काय सुटलं? ज्याचा एवढा मगासपासून विचार करताय तो गुंता सुटला काय? अगं नीता, मी इराचा विचार करत होते. तिला इथं का म्हणून आणली असेल? का म्हणजे? भाऊजींसोबत इराचं लग्न लावायचा विचार करतात, अजून काय दुसरं? अगं ते झालंच ग, पण ती या घरात सून म्हणून यायला एवढी उत्सुक का आहे? ते आपले काय हाल होत आहेत बघतेस ना. त्यात ती अशी आहे ना नीता, की पुढे जाऊन आपल्याच कळपात सामील होणारी आहे. पण आपल्याला तर सावीसारखी खमकी सून यायला पाहिजे ना या घरात. हो ना ताई, ती जर या घरात आली ना तर ह्या सगळ्यांना ना चांगलीच अद्दल घडवेल बघा. पण ताई तुम्हाला सांगू का, ह्या उलट ना ती इरा आहे. अहो केवढी मुळमुळ येते ती, आणि अजून या घरात सुद्धा आली नाही, या घरची सून सुद्धा झाली नाही, तर इथले सगळे चुकीचे नियम फॉलो करायला सुरुवात केली तिने. हो ना. पण ताई एक सांगू का, आपल्याला जसा त्रास झालाय ना तसा इराला नाही होणार. का बरं? अहो का म्हणजे काय, धैर्य भाऊजी थोडी आपल्या नवऱ्यांसारखे आहेत, आणि त्यात इरा दयामामाची मुलगी आहे, आणि दयामामा कसे आहेत आपल्याला माहितीच आहे की नाही. ते कुठलीही गोष्ट ना विचार केल्याशिवाय करत नाही, त्यामुळे मला वाटतं की तिचे काही हाल होणार नाही. हे तू म्हणतेस ना, हे तुझं बरोबर आहे. हे काहीतरी विचार करूनच मामा इराचं लग्न आपल्या धैर्य बाजूंशी लावावं म्हणून आईच्या मागे लागलेत. मला ना कधी कधी संशय येतो बघ, आपली आई मामांचं एवढं का ऐकतात? ओके, तेही खरंच आहे. पण ताई संशय वगैरे ना त्याचं नंतर बघूया आपण, आधी आवरून घ्या. उशीर झाला ना तर आई खूप ओरडतीला. चला चला. हो हो हो. होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. साहेबांच्या पोटात बंदुकीची गोळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी. मोठ्या साहेबांची नियतच काळी. अरे परात, काय चाललंय तुझं? काय म्हणजे कसा तापवायला नको आहे? संध्याकाळी होळीत दंगा बघायचा आपला. बघ बाबा, उगाच चुकून घसात तापायच्या ऐवजी फाटल. काय रे, कसला एवढा कालवा चाललाय?